सो गाईज माझा भाऊ आलेला आहे माझ्या इथे सेंटरला आणि माझी मम्मी आणि माझी सिस्टर थोड्या वेळाने येणार आहे तिथे सेंटरला. सो आम्ही सेंटरमधून सोलापूरला आलो आहोत आता आम्ही. आता इथून जाणार आहोत तुळजापूरला सगळं आवरून वगैरे आणि नंतर जाणार आहोत आम्ही. सो आता दर्शन घेणं झालेलं आहे आणि आम्ही चाललेली आहे आता अक्कलकोटला जाणार आहोत आम्ही आता. सो गाईज आता आम्ही चाललोय सोलापूरला, तिथून जाणार आहोत अक्कलकोटला. पण गाडी खूप फुल भरले कारण की इथं जागाच नाही बसायला. सो मग आम्ही 2 सीटवरती 3 जण बसले, मग पप्पा मागे बसले. पहिले सोलापूरला जा बसमध्ये आमच्या गाडी. आता विषय असा झाला की आमची बॅगच रिक्षामध्ये विसरली. त्या रिक्षाला आम्ही कॉल केला, तो बोलला आहे मी बस स्टँडच्या इथे. हा रिक्षावाल्यांना फोन केला आणि ते बोलले की आहे मी बस स्टँडच्या इथेच. सो लकीली आम्हाला बॅग भेटेल. तुला आम्हाला नंबर नव्हता पण आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं का, तर फोनपेला त्याचा नंबर असल्यामुळे आम्हाला खूप. सो वेलकम बॅक टू दिव्याज न्यू व्लॉग्स. सो आज मी आलेली आहे आता सुद्धा ऑफिसला आलेली आहे. ऑफिसवरून जाणार आहे फिरायला. सो आज आमची अख्खी पूर्ण फॅमिली जाणार आहे. आज संध्याकाळी जाईल मी फिरण्यासाठी. सो लेट्स सी पुढे काय होते बघा आणि म्हणजे असंच व्लॉग बघत राहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो गाईज माझा भाऊ आलेला आहे माझ्या इथे सेंटरला आणि माझी मम्मी आणि माझी सिस्टर थोड्या वेळाने येणार आहे तिथे सेंटरला. सो आम्ही सेंटरमधून जाणार आहोत वाकडवरून पप्पांसोबत जाणार आहोत. सो माझा भाऊ पार्सल आणायला गेला. मला खूप भूक लागली भयंकर. सो फर्स्ट मी जेवेल आणि नंतर देन मम्मी वगैरे आले की जाईल मी. सो आम्ही निघालो आहोत आता, चाललोय. भांडणं चालू थोडी माझ्या बहिणीची. सो हे काहीच तर आता बसलेलो आहोत आम्ही बसमध्ये सगळे. मी खाली बसले, माझा भाऊ इकडे बसलाय. पास तारखेला. सो लेट्स सी. चलो ह्या बहिणीचं वेगळंच चालेल. पास नुसतं. सो बघा आता आम्ही जसं झोपलेलो 3 जण मस्त पैकी. मग काय करणार. सो लेट्स सी उद्या सकाळी डायरेक्ट हे करूया, मग बघू काय होतंय. सो आता सुद्धा पोचले. काय दिसते का मी बरोबर. बघा काहीच आता आम्ही स्वारगेटला आहे. नाही पप्पा इथं किती भारी वाटतं जेव्हा कोणी आपलं महामंडळमध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतं तेव्हा. आणि खूप साऱ्या सवलती असतात ना, त्यामुळे. काय झालं. काय करतो ना तो काय माहिती. गाडी चालवणार वाटतं आता. गप ना. काय ग पप्पा करते नुसती. चला खूप दिवसांनी मी फिरायला चालले फॅमिलीसोबत सगळ्या. नाही तर सगळं मी तनुसोबतच फिरत असते. सो एनिवेज आता सगळ्या फॅमिलीसोबत मी अक्कलकोटला चाललेली आहे. सो लेट्स सी बघूया काय होते. सो गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही पोचलो आहे सोलापूरला. सो इथून पुढे अक्कलकोटला जाणार आहोत. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. सो आता बस लावतात पप्पा. सो पुढे जाऊ आपण. आता जस्ट झोपेतून उठले मी. सो सोलापूरला आलो आहोत आता आम्ही. आता इथून जाणार आहोत तुळजापूरला सगळं आवरून वगैरे आणि नंतर जाणार आहोत आम्ही अक्कलकोटला. सो काहीच आता आम्ही कोल्हापूरला चाललो तुळजापूरला चाललो आहे अँड देन अक्कलकोटला जाऊ आम्ही. सो तुळजापूरच्या बसमध्ये बसलेलो आहोत. तिथे गेल्यावरती मी तुम्हाला शूट दाखवते तिथलं. कालपासून काही खाल्लं नाही आहे. हे आम्हाला न उठवता एकटे जेवण आहे पप्पा आणि माझा भाऊ वगैरे. तिला उठवलेलं, ही उठली नाही, ही झोपेत होती का. त्यांनी सांगितलंच नाही जेवायला जायचं म्हणून. पप्पा म्हटलेले जेवायला जायचे, उठली झोपेत होती म्हणून झोपी गेली. ते बोलले चहा प्यायला जायचं. म्हटलं चहा कशाला प्यायचा आता, जेवायच्या वेळेस बोलवा. त्यांनी मला बोलवलंच नाही.
तसेच गेले एकटे एकटे. जाऊ दे आता, पुढे काय ते खाता येईल. सो गाईज आता आम्ही आलो आहो तुळजापूर. सो इथून पुढे मग आवरून वगैरे जाणार आहोत पुढे. सो आता आम्ही चालले पहिलं आंघोळ फ्रेश हो, आंघोळ वगैरे करूया अँड देन मग दर्शन घ्यायला जाऊया. सो गाईज इथे तुळजापूरला पोचलेलो आहोत आम्ही, तुळजाभवानीच्या मंदिरापाशी. सो अजून आमचं आंघोळ वगैरे करायचं राहिलं तर आम्ही परत आंघोळ वगैरे करून आम्ही निवांत तिकडे येऊ दर्शन करायला. तर आम्ही इथे आलो होतो आंघोळ वगैरे करायला सगळं. आत्ताशी जस्ट आलो आहे, सगळा पसरा आहे सगळं खाली. सो आता मी फर्स्ट आंघोळ वगैरे करेन आणि मग सगळं आवरून वगैरे आम्ही दर्शनाला जाऊया. सो खूप गर्दी होईल नंतर. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. सो माझं पण झालेलं आहे आवरून. मम्मीचं पप्पांचं चाललं आहे आवरणं. नंतर आवरून झालं की आम्ही दर्शनाला जाऊया. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे आतमधल्या साईडला दर्शन घ्यायला. सो आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, बॅग ठेवायचे आणि जायचं आहे. सो गाईज आवरून वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे, आंघोळ वगैरे झाले सगळ्यांचे. आता दर्शन घ्यायला आतमध्ये जायचं आहे. त्याच्या आधी मला बॅग्स वगैरे ठेवावं लागणार सगळं मंदिर. आता पण आवरून झाले, बॅग ठेवूया आपण अँड देन आतमध्ये जाऊया. सो आता बॅग्स वगैरे ठेवलेत, चप्पल वगैरे ठेवायचं आहे आता. सो आता दर्शन घेणं झालेलं आहे आणि मी चाललेली आहे आता अक्कलकोटला जाणार आहोत आम्ही आता. सो इथून फर्स्ट आम्ही बॅग्स वगैरे घेऊ आमचे अँड देन बसनी आम्ही अक्कलकोटला जाऊ. सो गाईज आता आम्ही निघालो आहे जायला अक्कलकोटला. सो बॅग्स वगैरे घेईल आणि आम्ही असंच निघू डायरेक्टली. सो चलो निघालो आहे आता आम्ही जायला बस स्टॉपला. सो देन आम्ही अक्कलकोटला जाऊया जाणार आहे. बघू आता इथून किती वेळ लागतो जायला. बराच वेळ झाला आहे इथेच आम्हाला. सो गाईज आता आम्ही चाललो आहे सोलापूरला, तिथून जाणार आहोत अक्कलकोटला. पण गाडी खूप फुल भरले कारण की इथं जागाच नाही बसायला. सो मग आम्ही 2 सीटवरती 3 जण बसले, मग मी पप्पा मागे बसले. पहिले सोलापूरला जाणार बसमध्ये, आमच्या गाडी बस म्हणजे जी बस आम्ही आलो ना त्याच्यामध्ये बॅग्स वगैरे ठेवणार आणि मग मस्त जाणार आम्ही तिकडे. सो लेट्स सी, बघूया काय होते. चला 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 आता आलोय तुळजापूरला. चल आलोय आता आपण सोलापूरला. तिथून बस पकडणार आहे अक्कलकोटची. आधी सगळ्यात पहिलं तर आम्ही आमच्या बसमध्ये आमचे बॅग्स ठेवणार आहे. इन्फॉर्मेशन पोहोचली असेल तुझ्यापर्यंत. पोहोचले भेटलो दे मला पण. भेटली. काय झालं तर आम्ही बॅग्स वगैरे ठेवून निघालो आहे अक्कलकोटला जाण्यासाठी. चला. सो फायनली अक्कलकोटच्या बसमध्ये बसलेलो आहोत आम्ही. सो आता जाणार आहोत अक्कलकोटला. सो लास्ट दर्शन करणार आणि डायरेक्ट जाणार पुण्याला. चलो गाईज अक्कलकोटला आलो आहे. मंदिरात जाऊ आम्ही. स्वतः रिक्षाने मंदिरपर्यंत जाणार आम्ही. सो अक्कलकोटच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत आम्ही. इथून आतमध्ये गेलं की अक्कलकोटचं मंदिर आहे. चला जाऊया आतमध्ये. प्रसाद घेतो आता आम्ही आणि ओटीचं सामान. लाईन आहे खूप सारी.
दर्शन झालेलं आहे. सो पप्पा मम्मीचं नाही झाले, पप्पाचं घरी येतं ते अजून ते आले नाही आहेत. दर्शन झालं की आम्ही जेवण करणार आणि मग परत सोलापूरला जाणार. ते आलेच नाही अजून. बहीण पप्पा आणि भाऊ. आम्हाला जायचं होतं जेवायला. सो लेट्स गो. जाऊया जेवायला आपण. आम्ही चाललो सगळे जेवायला. भूक लागले खूप. मी काल रात्रीपासून काहीच नाही खाल्लं आहे. सो आता मी खाईन. फ्रेश झालं, तोंड वगैरे धुतलं आणि जाऊया जेवायला डायरेक्ट. आता आला होतो आम्ही अक्कलकोटच्या बस स्टॉपला. तिथून ते भूक लागले, तिथे जेवणार आहे आम्ही इथे. आता विषय असा झाला की आमची बॅगच रिक्षामध्ये विसरली. त्या रिक्षाला आम्ही कॉल केला, तो बोलला आहे मी बस स्टँडच्या इथे. हा रिक्षावाल्यांना फोन केला आणि ते बोलले की आहे मी बस स्टँडच्या इथेच. सो लकीली आम्हाला बॅग भेटेल. तिला आम्हाला नंबर नव्हता, पण आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं का, तर फोनपेला त्याचा नंबर असल्यामुळे आम्हाला खूप नंबर भेटला त्याचा. आणि आता आम्ही चाललो आहे बॅग घेण्यासाठी. फायनली बॅग भेटली. त्या रिक्षावाल्या दादाने दिली बॅग आम्हाला आणून. म्हणजे आम्ही गेलो होतो त्याच्याकडे घ्यायला. तो बॅग भेटले. आता तर आलो बस स्टॉपच्या इथे, बस स्टँडच्या इथे. सो बसने डायरेक्ट आम्ही सोलापूरला जाणार. सोलापूरला जाऊन आमच्या पप्पांची बसल्यामुळे झोपणार आम्ही. सो गाईज आम्ही बसलेलो आहोत सोलापूरच्या बसला. आता आम्ही सोलापूरला जाणार आहे. सोलापूरला गेल्यावर तिकडे आम्ही आराम करणार आहे. 4 वाजता आमची बस निघणार आहे पप्पांची. सो गाईज आता आम्ही सोलापूरला आलेलो आहोत. आता बसमध्ये जाणार, डायरेक्ट झोपणार आणि निवांत मग 4-4:30 वाजता पप्पा बस काढणार आहे. आम्ही घरी येणार आहे तिकडे. तर निवांत मी फ्रेश होईल आज गेला तरी, खूप थकले जास्त. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे बसमध्ये. सो इथेच आता आम्ही आराम करू 1-1.5 तास तरी. आता किती वाजले माहीत नाही. इथे आराम करू आणि नंतर मग आम्ही जाणार आहे. पप्पा बस घेतील आणि निघतील मग. सो गाईज मी ना कपडे वगैरे चेंज केले आहेत. मला एवढं भारी वाटतंय ना, तुम्हाला कायच सांगू. फ्रेश पण झाले ना. आता 2-3 तास मस्त इथं झोपणार आहे आणि नंतर आम्ही निघणार आहे येण्यासाठी तिकडे पुण्याला. थोडं बाहेर आलो आहे बसमधून. बसमध्ये खूपच गरम होते. म्हटलं थोडंसं फिरून यावं आणि काय ते खायला घेऊन जावं. त्यासाठी चालली बाहेर. असंच खायला आणलं होतं, असं तसंच खाणार आहे आता. भेळच खाते मी, पण ओली नाही. परत आम्ही बाहेर चाललो काय तर खायला आणायला. बोर होते बसल्या 2-3 तास इथे काढले आम्ही बसून. सो गाईस आता आम्ही घेतलं खायला समोसा आणि थम्सअप वगैरे. भूक तर नव्हती, पण चालायला खायची सवय. सो घेतले. आता बसमध्ये चाललो आहे आणि नंतर खाऊ. आणि पप्पा आता फ्रेश व्हायला गेले, आंघोळ वगैरे करायला. सो नंतर आम्ही निघू. सो गाईस गाडी निघालेली आहे आता आणि नंतर आम्ही आता पोचू. किती 5-6 तास लागतात ॲक्च्युली पुण्यात यायला. सो 5 तासांनी येऊ आम्ही तिकडे. आता निघतोय पप्पा माझा. सो गाईस जेवायला थांबलोय आता आम्ही. पहिलं मस्त हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊया आणि नंतर मग जेवायला जाऊया. काय खाते वाटते? सो गाईस आता पप्पा माझ्या सोडून गेले. आता आम्ही आमच्या इथं TTM पाशी. सो आता घरी जाऊन मी डायरेक्ट झोपणार आहे. सो लेट्स सी, जाऊया घरी. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी चालली होती इकडे डांगे चौकमध्ये, कारण की माझी गाडी तिकडे ठेवली ना, तर तिकडनं घेऊन घ्यायला चालले मी. सो आता लगेच निघते. चला. सो गाईज मला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.